महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सोमवारपासून प्रारंभ झालाय। आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि त्यामुळे ज्योतिबा डोंगर आता भाविकांनी फुलला असून अनेक मानाच्या सासनकाठ्या या डोंगरावर दाखल झालेल्या आहेत। डोंगरावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांच्या बैलगाड्या आणि चांग भलचा गजर घुमतो आहे। पहाटे श्रींचा अभिषेक झाल्यावर आरती करून सालंकृत पूजा बांधली गेली। दुपारी मानाच्या सासनकाठीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यावर सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता ज्योतिबा देवाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल। त्यानंतर यमाई मंदिर इथं विवाह सोहळा संपन्न होऊन रात्री उशिरा पालखी मंदिरात येईल। कालची सुट्टी आणि येणाऱ्या उद्यापासूनच्या सलग सुट्ट्या परत या पद्धतीनं भाविकांनी दर्शनासाठी येणं निवडलेलं आहे आणि चैत्र पौर्णिमेसाठीची गर्दी ही कालपासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि ही गर्दी सातत्यानं रात्रभर दर्शन मंडपाचे 4ही हॉल भरून राहत होती आणि सर्व यंत्रणांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं असल्यामुळं सुलभ दर्शनाची चांगली व्यवस्था सुरू आहे आणि आजच्या या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 11 वाजता सासनकाठी पूजनानं त्याची सुरुवात होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता पालखी यमाईच्या दिशेने निघेल। अशा पद्धतीने ही यात्रा खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित सुरू आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन सुरळीत सुरू आहे।